निश्चितच ही प्रतिक्रिया आपण जाणून घेतली, पण यानंतर आपण सदनचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, औरंगाबादच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या, अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया होत्या. पुण्यात काय प्रतिक्रिया उमटतायत अशासाठी, कारण आता तर फक्त नाव बदलण्याचा विचार होतोय, पण ही खूप मोठी प्रक्रिया असणार आहे, कारण एक ओळख देण्याचा, एक नवी आशा देण्याचा सरकारचा एक प्रयत्न मानला जातोय. रेणुका, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीची मोठी परंपरा राहिलेली, जातीअंताचा लढा निरंतर हा असा सुरू आहे. पण वास्तव असं आहे, काही भागांनी अजूनही ते जात सोडलेली नाही. म्हणजे किंबहुना अनेक ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, वस्त्या असतात त्या नावाचे. म्हणजे आता सचिन उल्लेख केला की वडारवाडी आहे पुण्यात, कुंभारगाली आहे, बोहरीआळी आहे. हे आहे ते आहे, वास्तव आहे. सरकारने निर्णय घेतलाय वाड्या वस्त्यांची नावं बदलण्याचा, खूप क्रांतिकारी निर्णय, खूप चांगली गोष्ट आहे. पण जात ही लोकांच्या मनात न गेली पाहिजे. त्यासाठी पण हे जातीयतेचे फटके बसलेले काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. जाणीवपूर्वक हनुमंत हा गावाकडनं आलेला आहे. खऱ्या अर्थाने या गावगाड्यातल्या ह्याच्यातनं विस्थापित झालेला कार्यकर्ता इथे पुण्यात स्थायिक झालेला आहे. तिकडे सोमनाथ काशीद आहे, नाभिक समाज प्रतिनिधी करतो. आपल्यासोबत आनंद दवेजे आहे, ब्राह्मण महासंघाचे प्रतिनिधी करतात, आणि एक विद्यार्थी आहे. म्हणजे ह्या सगळ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. हनुमंत, मला सांग, खऱ्या अर्थाने ह्या जातीय वादाचा त्रास तू नक्कीच भोगलेला आहे, पण हा निर्णय घेतोय सरकार, निश्चितच चांगली गोष्ट आहे. काय सांग? महाराष्ट्राला एक फार मोठी समाजसुधारकांची परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, शाहू महाराज असो, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असो, या महापुरुषांनी महाराष्ट्रामध्ये जातीयता नष्ट करण्यासाठी, देशात जातीयता नष्ट करण्यासाठी आपलं अख्ख्या हयात खर्ची घातली. आणि फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंची परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारने जर जातीच्या नावाने असणाऱ्या वसाहतीचं नाव पुसण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे. आणि या घटनेचा माझ्यासारखा कार्यकर्ता, जो ग्रामीण भागातून येऊन जातीयतेचे चटके सहन केलेला कार्यकर्ता, या गोष्टीचं निश्चितपणाने स्वागत करीत आहे. माणसाच्या पाट्या, जातीच्या नावाच्या पाट्या पुसून जमणार नाही, तर माणसाच्या मनात असलेली जात गेली पाहिजे. या दृष्टीनं पावले उचलली पाहिजे. आपल्यासोबत सोमनाथ आहे. सोमनाथ, तूही चटके भोगलेले आहेत किती नाही म्हणले गावगाड्यात, काय सांग? आज जर खरं बघायला गेलं तर जाती अंताचा जो एक वेगळ्या प्रकारचा लढा या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्याचं खरं तर हे पहिलं यश आहे. कारण जर जात माणसाला खूप आडवी येते असं माझं म्हणणं आहे. कारण मी नाभिक समाजाचा असल्यामुळं बऱ्याच क्षेत्रामध्ये डावललं जातं. अशी खूप वेळा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही अनुभव आलेले आहेत. परंतु मला असं म्हणायचं आहे की जर हा वाड्या वस्त्या, म्हणजे आमची नावीवाडा असेल, चांबारवाडा असेल, धनगरवाडा असेल, त्याच्यावरती गाणं तयार होतं. म्हणजे ह्या ज्या वाड्या वस्त्या गल्ल्या ज्या आहेत आणि त्याला जातीची जी नावं दिली होती, खरं तर ते आज जो निर्णय घेतलाय तो एकदम स्तुत्य आहे. परंतु मला असं वाटतंय की त्या निर्णयाबरोबर जे महापुरुषांची नावं त्याला देणार आहे, तर महापुरुषांना ह्या म्हणजे जातीचं एक ठिकाणी ते नावं काढून टाकायची आणि त्या जातीमध्ये, त्या वस्त्यांमध्ये महापुरुषांना अडकवायचं, हे जर होत असेल तर त्याला विरोध हा नक्की यापुढे आम्ही करणार आहोत. तुम्ही महापुरुषांना जातीमध्ये अडकवता असं तुला आक्षेप? 100%. कारण आज जर बघायला गेलं तर महात्मा फुलेंचं इतकं मोठं कार्य आहे, शिवाजी महाराजांचं कार्य आहे, आमच्या संत सेना महाराजांचं कार्य आहे, पण यांना केवळ जातीचं असल्यामुळं मर्यादित ठेवण्यात आलेलं आहे असं. रेणुका, सोमनाथने खूप चांगला मुद्दा उपस्थित केलाय. तुम्ही जातीअंताची लढाई लढताय, निश्चित चांगली गोष्ट आहे, पण पुन्हा त्या जातीच्या महापुरुषांना पुन्हा त्या जातीत अडकू नका, कारण ते सर्वांचे आहेत. आपल्यासोबत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवेजे आहेत. दवेजे, तुम्ही या निर्णयाकडे कसं बघता? एक जाती अंताची लढाई म्हणून आम्ही निश्चित या घोषणेचं स्वागत करतो. ब्राह्मण महासंघ सूर्यदेवापासून जाती विरहित देश आणि राज्य बघतोय. मला असं वाटतं महाराष्ट्राने त्या गलीकडे एक सुरुवात केलेली आहे. मला याची पुढे जाऊन म्हणायचं की जी जातीय हॉस्टेल आहेत, वसतिगृह जातीय, ती सुद्धा रद्द व्हायला पाहिजे. शाळेत प्रवेश घेतापासून तर अगदी तुमच्या मृत्यूच्या दाखल्यापर्यंत जात लिहिली जाते. सरकारनं नियम करून ते जर सगळं काढलं तर खऱ्या अर्थाने जातीमुक्ततेची सुरुवात होईल. तरीसुद्धा आम्ही या घोषणेचा मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, सरकारला धन्यवाद सुद्धा देतो. आणि मला असं वाटतं की सरकारने इथंच थांबू नये, ही सुरुवात असावी जाती अंताची. तुम्ही काय सांगा? माझं नाव मदन सिन्नरकर, मी ब्राह्मण महासंघाचाच आहे. एक निश्चित सांगतो की ही सुरुवात सरकारने जी केलेली आहे ही अतिशय चांगली आहे. आणि आम्ही जरी ब्राह्मण महासंघ जरी म्हणत असलो तरी आमच्या महासंघामध्ये इतर सगळ्या जातींचा विचार प्राधान्यक्रमाने केला जातो ब्राह्मणांबरोबरच. जिथे कमी तिथे आम्ही अशा पद्धतीने आम्ही काम करतो. आणि त्यामुळे
या घोषणेचं आम्ही जाहीर स्वागत करतो. फक्त जसं दवे साहेब म्हणाले तसं प्रत्येक ठिकाणून जात ही निघालीच पाहिजे. मी कुठलाही फॉर्म भरताना, मी किंवा माझ्या कोणत्याही सहकार्याने कुठलाही फॉर्म भरताना जात विचारलीच नाही गेली पाहिजे. मी भारतीय आहे, या देशात राहतो, मी या देशाचा नागरिक आहे आणि हे आमच्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. माझ्या शेजारी उभे असलेले अमुक एका समाजाचे नाही आहेत, हे भारतीय नागरिक होईल माणसाच्या मनात, त्याच वेळेला ही जाती अंत नक्की होईल. आपल्यासोबत विद्यार्थी आहेत. मला सांग, तू हे सगळे ऐकले, सगळ्यांची मतं, हे सगळ्या जातीचे पुढारी आहेत, त्या जातीचे संघटनाही चालवतं, तर तू काय सांगशील विद्यार्थी? मी रणजित फरांदे, तालुका बारामती. मी या ठिकाणी MPSCचा अभ्यास करतो. तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराज असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, आपल्याला मुद्दा असा आहे, या निर्णयाचं तू कसं बघतो? तर या सर्व समाजसुधारकांनी जातीभेद नष्ट झाला पाहिजे आणि सर्व एकोप्याने राहिले पाहिजेत. यासाठी सरकारनं हा जो काही निर्णय घेतलेला आहे की जातीवाचक नावं दूर झाली पाहिजेत, जातीतला भेदाभाद हा दूर झाला पाहिजे, हा जो काही सरकारचा जो निर्णय हा अत्यंत स्तुतिप्रिय आहे आणि याचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. कारण जर जातीपाती नष्ट झाल्या तर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना पण आम्ही एक विद्यार्थीच आहोत अशी कायम एक भावना दृढ होईल आणि मेरिटच्या प्रमाणे जे काय वेगवेगळ्या जातीमध्ये गुणवत्तेला डावलून जे काय चाललं जातं त्याच्यामध्ये एक सुधारणा होईल आणि सर्व विद्यार्थी एकाच खूप पुढचा विचार झाला, त्याला एक वेळ लागेल. काका तुम्ही काय सांग, तुम्ही मला सांगा, हे सगळं तुम्ही मतं ऐकली, पण अडचण अशी आहे सध्याची भारतीय समाजातली, एकीकडे आपण म्हणतो जातीयांचा लढा संपला पाहिजे, कुठेतरी जात संपली पाहिजे, पण त्याच सर्व जातीचे, मी एका जातीचं नाव घेत नाही, सर्व जातीचे पुढारी मात्र त्या जातीच्या नावाने संघटना काढतात, संघटना चालवतात. हा विरोधाभास नाही का समाजातला? 100% विरोधाभास आहे. याच्यापेक्षा पुढे जाऊन असं वाटतं की मराठा समाजाची नेते मंत्र्यांना भेटायला जातात, आमची काही मागणी आहेत, OBC समाजाचे नेते मंत्री लोक भेटायला जातात की आमच्या काही मागण्या, हे नष्टच व्हायला पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत नाही. मला असं वाटतं देशात महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं राज्य असं ठराव की ज्यांनी सांगावं की जाती वाचक किंवा जातीला अनुसरून तुम्हाला कोणतेही फायदे किंवा तोटे सुद्धा मिळणार नाही, तुमचं मेरिटवर काम होईल असं जर गृहीत धरलं. जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जन्माची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. वसतिगृह असतील, अनेक योजना, मागासवर्गीय योजना आहे, मराठा योजना, अशी योजना सुद्धा थांबवाव्यात आणि ज्याला गरज आहे त्याला त्या योजनेचा फायदा व्हावा. अशा जर धोरणं राबवली तर महाराष्ट्र सरकार देशामध्ये अव्वल ठरेल. आम्ही या योजनेचं पुन्हा एकदा स्वागत करतो. हनुमंत, मला सांग, तू खेडेगावातून आलेला आहे, एक संघटनाही चालवतो, पण मुद्दा असा आहे, जातीयांचा लढा तू लढलेला आहे, तू प्रयत्न केलेले, पण अडचण अशी, जात जर सोडायची असेल तर सुरुवात कुठून व्हावी? जात सोडायची असेल तर शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये मूलतः काम होणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण जर देशाची परिस्थिती लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीशी बोलताना नेहमी म्हणायचे, नेशन विदिन द नेशन. राष्ट्रातील राष्ट्र, जो पुढारलेला समाज आहे, जो प्रतिष्ठित समाज आहे, त्या समाजामध्ये देखील एक असा वर्ग आहे 70% ज्याला खाण्याची वांदे आहेत, शिक्षणाचे वांदे आहेत आणि आज हे वास्तव आहे. आज ही थोडक्यात जात सर्वांनी सोडली पाहिजे, जात सर्वांनी सोडली पाहिजे, परंतु जात मुद्दा आहे, त्याच्यावर सगळ्यांचीच विचार आणि मतं ऐकणं निश्चित गरजेचं आहे, कारण प्रत्येकाला याची झळ देखील बसलेली आहे. चंद्रकांत फुंदे पुण्याहून, त्याचबरोबर सचिन खरात आता आपल्या सोबत आहे, औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम देखील आहेत. ब्रेकनंतर देखील आपण एक चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाण्याआधी, वय लहान कर्तृत्व महान असं म्हणतात की मुलामुलींच्या गुणांची झलक शालेय काळातच दिसते आणि मग ते कोणत्याही क्षेत्रात नाव चमकवू शकतात, खेळात, शिक्षणात, कलेत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात. अशा 15 वर्षांखालील मुलाला किंवा मुलीला तुम्ही ओळखत असाल तर त्यांना जगासमोर आणायला हवं आणि त्यासाठी तुम्ही आजच रजिस्टर करू शकता. news18.com/younggenius किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला भेट द्या. बायजूस यंग जिनियस न्यूज 18चा हा